नमस्कार, मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्याला कुणब्याची पोरं या माझ्या ललित गद्य पुस्तकातील फरारी नावाचा लेख आपल्यासमोर कथन करणार आहे. फरारी. माझ्या लहानपणी डोंगरात फरारे आल्याची अफवा उठायची. एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी व्हायची. अफवा गावभर पसरायची. आम्हा लहान मुलांनाही मग फराऱ्याची खूप भीती वाटायची. शाळेला जाताना, मळ्यात एकटं दुकटं फिरताना फरारे आडवं आलं तर काय करायचं, कुठं पळायचं, कोणाला हाका घालायच्या हे मी उगीचच मनातल्या मनात ठरवायचं. आणि समजा त्याने आपल्याला धरलं तर मग मी ठरवलं दादांच्या पेक्षा तात्यांची त्यांना भीती घालायची. कारण आमच्या तात्यांच्या जवळ नेहमी फरशी चकचकीत कुऱ्हाड असायची. तात्याही कुऱ्हाड इसण्यावरती चोळायचं. ती चांदण्या रात्री चमकायची. आणि तात्यांच्या ओळखीचे फरारे असावं अशी मला उगीच शंका यायची. आणि म्हणूनच तात्यांच्या ओळखीनं ते आपल्याला काही करणार नाही अशी माझ्या मनाची खुणगाट झाली होती. तरी पण जीवात जीव नसायचाच. आमचं मळ्यातलं घर डोंगराच्या जवळ. फरारी डोंगरातून येतील ही भीती नेहमी दाटून असायची. ती निशाण झाली आणि अंधार दाटून आला की मी आपल्या तिन्ही सजाला दार लावून घ्यायचा, कडी घालायचा. तशी आई मला रागवायची. भाड्या, एवढ्या लवकर भरल्या तिन्ही सांजाला दार कशाला लावलंस? तिन्ही सांजाला लक्ष्मी घरात येते, अशाने येईल का लक्ष्मी घरात? जा, पहिलं दार उघड. अगं आई, डोंगरात फरारी आल्यात म्हणत्यात. येऊ द्यात, आलं तर खात्यात काय घेत्यात? भित्रा भागूबाईस आहेस वाटतं, गडी आहेस का बिडी? आई माझी चेष्टा केल्यागत म्हणायची. आईच्या बोलण्यानं थोडा धीर यायचा. मी सावकाश दार उघडायचा आणि घराच्या बाहेरचा अंधार घरात घुसायचा. अंधार बघून पुन्हा भीती वाटायची. मी पळत येऊन आजीजवळ बसायचा. गावाकडे गेलेल्या दादांची उगीचच काळजी वाटायची. जेवण झाल्या वाकं तोंडावर घेऊन मी झोपायचा. डोळं घट्ट मिटून घ्यायचा. झोप कुठली लागती या? बाहेर दारात कुत्र भुकलं तरी भीती वाटायची. अंग चळाचळा कापायचं. दादा गावाकडून मळ्यात येईपर्यंत कसली ती झोप नसायची. देवानं उगाचच रात केली या असं वाटायचं. कायमचाच दिवस असावा असं मनात यायचं. खरं तर तसल्या अंधारातून वाकळत कोणाच्या न कळत हळूच मी तोंड बाहेर काढून बघायचा तर सगळीकडे अंधारच असायचा. दादा येऊन जवळ झोपलेला असायचं. दादांच्या पल्लेदार घोरण्यानं मला जरा धीर यायचा. पुन्हा मनात यायचं, आईनं दार लावले का नाही कोणाला ठाऊक. मी अंधारातून वाकळून तोंड बाहेर काढून बघायचा. दार लावलेलं मला दिसायचं. पुन्हा माझ्या मनात यायचं, दार लावलंय खरं, आडना घातला का नाही कोणाला ठाऊक. नसला घातला तर बॉम्बच. फरारी डायरेक्ट आतच येणार. माझी भीती दाटून राहायची. आता काय करायचं असा मी मनातल्या मनात काहीतरी ठरवत राहायचा. तोवर झोप लागायची आणि सकाळ व्हायची. माझं डोळं उघडलं की मला सगळीकडे उजाडलेलं दिसायचं. मी मनात म्हणायचा, उजाडलं बाबा एकदाच. असं हे लहानपणी दरवर्षी व्हायचं. पुढे 6वी-7वीच्या वर्गात गेल्यावर भीती चेपली नाही अशातला भाग नाही. थोडं धाडस वाढलं तरी पण फरारी आल्याच्या अफवेनं भीती मात्र कायमची मनात होतीच. लहानपणी एवढं घाबरायला व्हायचं नाही पण भीती होतीच. आणि मनात यायचं, मग आपला आणि त्यांचा काय संबंध? आपण शाळेला जाणारी पूर, आपल्याला कशाला अडवतील?
असं मनात येऊन मग मला थोडं बळ यायचं. 7वीत असताना रात सोडली तर दिवसा कधी कधी भीती वाटलीच नाही. रात्री 8 वाजल्यानंतर लघवीला जायला सुद्धा भीती वाटायची. मी अंगणात जाऊन सगळीकडं नजर फिरवायचा, आपलं काम उरकायचा आणि पळत पळत घरात यायचा. घराच्या उभेचा मला आधार वाटायचा. मी 8वीत असताना आमची आजी देवाघरी गेली. त्यावेळची गोष्ट. त्या वर्षी फरारी डोंगरात आलं होतं. आज कोणाला डोंगरात दिसलं, आज कोणाला कुरणात दिसलं, उद्या कुठं चवल्याच्या खडीला होतं म्हणून तर हुजऱ्याच्या वस्तीवर जाऊन भाकरी मागून खाल्ल्या. बुटीत जेवण जरा सुद्धा ठेवलं नाही. जगतापाच्या म्हाताऱ्यानं म्हण त्यासनी 20 पुढं बिस्किटाचं दिलं. अशा अफवा येऊ लागल्या. आणि मग हायस्कूलला गेल्यावर तर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत पोरं दररोज काहीतरी नवीन नवीन सांगायची. आणि ती पोरं आमच्यापेक्षा जरा कळती होती. पोटात भीती यायची. काय करावं, आईसुद्धा मनातनं भ्यायलीच होती. संध्याकाळी दादा गावाकडे निघालं. दररोज जायचं. गावात पंच होतं त्यामुळं ती जायचं. त्या दिवशी आई म्हणाली, दररोज गावाकडे जायला लागतं का? तुझी काय अडचण? फरारी आल्यात म्हणून. होय आल्यात, मला माहिती आहे. बरं मग? म्हणजे तुम्हाला ठावा आहे तरी तुम्ही बिनघोरी आहेसा का? काय झालं त्यात? कसलं भ्या? म्हणजे आणि आपल्या मळ्यात आलं तर? मळ्यात आलं तर जेवण करून वाढायचं. दादा सहज म्हणून गेलो, काय बोलताय तरी? जेवण करून घालायला ते काय आपलं पाहुणं आहे? तुम्ही पाहुणच म्हणायचं. असं म्हणून दादा काठी आपटत गावाकडे गेलं. मी त्यांचं बोलणं ऐकत उभा होतो. ते ऐकून मला तर लघवीलाच आलं. मी तसाच अंधारात जरा पुढे गेलो आणि उभ्या उभ्यात दारा लघवी करून माघारी परत आलो. आई चौकडीजवळ दुचागत येऊन उभी राहिली होती. मी आईच्या हाताला धरलं आणि म्हटलं, चल पहिली घरात. तशी आई मलाच रागवून म्हणाली, तो आणि पोटात भीती सोड. नाही म्हटलं तर आई सुद्धा मनातून भ्यालेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला जाताना मी निघालो. खळ्यावर आलो तर माळावरनं गुरवीन मावशी डोक्यावर पळसाच्या पानाचं पोतं घेऊन धावत 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 आली. धापलत होती, घाम्याघूम झाली. आली ती तिथं खळ्यावरच तिनं हुब्यानं पोतं टाकलं पळसाच्या पानाचं आणि लटलट कापतच ती उभी राहिली आणि तिथंच खाली बसली. काय झालं व मावशी? आईनं हातातलं काम अर्धवट सोडून तिला विचारलं. काय बाईसाब सांगू तुम्हासनी? अगोदर तांब्यावर पाणी द्या. ती भयभीत होऊन म्हणाली. आई पाणी आणायला घरात गेली. तिकडं गुरुनी मावशी पदरानं घाम पुसू लागली. माझं पाय तिथंच थांबलं. गुरुनी मावशी काशाला भ्यायली हे मला कळायला हवं होतं. आई जाऊन घरातनं पाण्याचा तांब्या घेऊन आली. कटा 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 तिनं पाणी तांब्या भरून पाणी प्यायली. पदरानं तोंड पुसलं. त्याच पदरानं वारा घेत घेत म्हटली, आईकडं बघून म्हटली, जाकोबा देव माझ्या पाट्यावर होता म्हणून आज वाचलो, नाहीतर आज मी मेलोच असतो. असं झालं तरी काय? आईने विचारलं. फरारी ग बाई. कुठं व? आईने भीत भीतच विचारलं. हां, डोंगरात, गवळ्याच्या खोरीत. असं म्हणून तिने एक दीर्घ उसासा सोडला आणि पुढे सांगू लागली. पळसाची पानं आणायला मी डोंगरात गेलेलो. मी आपली माझ्याच नादात ग. पान तोड पोत्यात घाल, पान तोड पोत्यात घाल. असं करता करता मी दांडूगावळ्याच्या मोठ्या पट्टीला गेलो आणि मोठ्या पट्टीच्या पुढे जाळी आहे की नाही, त्या करमदीच्या जाळीत आडाला फरारी बसलेलं दिसलं. मी पुढे जायला ते माझ्या पुढे दत्त. आता काय बाई, आता काय करू बाई? आचारी का बिचारी झालो.
घाम्याघूम झालो, काय कळावं कळना. बोंबलाव म्हटलं तरी उमका फुटना. दातकीत बसली बाई माझी. कसलं होतं पुढं, कसलं होतं फरारी? मी मधीच तिला विचारलं. तशी आई माझ्यावर खेकासली. जरा दातकिळी दे, गप ऐक की. मावशी पुढं सांगू लागली. मी काय सांगतोय बाईसाहेब आणि तुम्ही काय ऐकतायसा? अहो बारकं का सारखं. ह्यो योग पहिला नाही एवढा. दाढी ह्या, मिश्या ह्या, लाल भलक डोळं, खांद्यावर गोंगडी, हातात कुऱ्हाडी आणि बंदूक नव्हती. मी मधीच विचारलं. जरा वाचा बसू दे तुझी, बस गप. आई माझ्यावर पुन्हा रागावली. कशाला बंदुका बघतोय बाळा? जीव वाचून कशी आलो ते बघ. मी पुढे गेलो म्हटलं मग काय झालं? मग मी पुढे गेलो, हात जोडलं. म्हटलं मी रानमुंडबाई पत्रावळ्या करून पोट भरतोय, मला जाऊ दे, माझी वाट सोडा. तसं त्यातला एक जण म्हटला, तुझी कुणी वाट अडवली? तूच आमची आडवी आली आहेस, जा तुझी तू गप, तुला आम्ही काय बी करणार नाही. खरं एक देण्यात ठेव, आम्ही गवळ्याच्या खोरीत डोंगरात दिसलो हे जर गावात कोणाला सांगितलंस आणि आम्हाला कळलं तर घरात येऊन कणक करणार, हे मात्र ध्यानात ठेव. असं होय, मग मग काय? अहो बाईसाहेब घेतलं पोतून आलो नका जीव मुठीत घेऊन. पुन्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला. घटकाभर थांबून गुरुवीन मावशी आपल्या घरला निघून गेली. मी शाळेला गेलो. शाळेत काही केलं लक्ष लागत नव्हतं. सारखं वाटायचं डोंगरात फरारी आल्यात हे कुणाला तरी सांगावं, पण धाडसच होत नव्हतं. समजा आपण कुणाजवळ तरी बोललो आणि ते फराऱ्यासनी कळलं तर फरारी येतील. ही पित्ती बोटात होती, येतील पहिलं आईचं माझं कुणकं करतील. कशाला कुणाला सांगतोय? मी आपला बसलो. त्या दिवशी संध्याकाळी मळ्यात आईनं तात्याना गुरुवीन मावशी संग काय काय घडलं ते सगळं सांगितलं. मी पाहून तात्यांच्या तोंडाकडे बघत होतो, कारण तात्या म्हणाल काय काळजी करायचं काम नाही, अहो त्या आपलीच माणसं आहेत. मग मातूर मी लईच बेदारलो, मला काहीच बोलायचं सुचना. मग तात्याच पुढे सांगायला लागले, ते फरारे आपल्या ओळखीच आहेत. गुणकीचा मायापा आणि चिंचणीचं धनगर आहेत. तिकडे त्यांच्यावर काहीतरी बालंट आलं, खोटं बालंट आलं म्हणून इकडं दडून आहेत. बायकाशने आडवत्यात म्हणून त्यांच्याकडे भाकरी मागत्यात. कुणीतर त्यासनी बिस्किटचं पुढं दिलं म्हणून. आणि सकाळचं काय घडले हे तुम्हाला सांगितलंच. आई काळजीने म्हणाली, बायकासनी आडवीत नाहीत, ही सगळी झूट बात आहे. त्यातली ती माणसं नाहीत, कुणाकडनं बी जेवण मागून घेणार नाहीत. त्यासनं गोनकीसनं सकाळ संध्याकाळ सायकलीनं जेवण येतात. ती कुणाला अडवणार नाहीत, आगर तगर बोलणार बी नाहीत आणि बाई माणसाकडे डोळा वर करून बघणार नाहीत. ह्या सगळ्या अफवा आहेत. या तुम्ही बिनगोरे असा. तात्यानी आईला सगळं समजावून सांगितलं, तरी पण आईनं एक शंका व्यक्त केलीच. काळजी वाटते या म्हणून तुम्हाला विचारलं. काय काळजी करायचं काम नाही, ती बी माणसंच आहेत ना. मग 3 आठवडं झालं घरदार सोडून आल्यात, त्यांचं त्यासनी माप पुरं झालंय, झोपा लागत नसतील. आपण कोणाला बोलायचं नाही एवढं मात्र ध्यानात ठेवा. मी मध्येच तात्याला विचारलं, तात्या तुम्हासनी फरारी दिसलं? तसं तात्या हसलं. अरे खोळ्या मर्दा, माझ्या नाबाजीच्या जीवावर तर ती इथं आल्यात. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जाताय सा? मग आत्ता कुठनं आलो? अगं आई ग, मी घाबरून म्हटलं.
म्हणजे मालकासनी मी माहीत आहे वाटतं. आईने विचारलं. तर माहीत आहे त्याला. तरच मालक बिनगुरे आहेत वाटतं. आमच्या जीवाला मात्र घोर. दादांना सर्व कल्पना असूनही दादाने आईला फरारीची आपली ओळख आई सांगितलं नव्हतं. आता एका दिवशी त्यासनी जेवण करावं लागल. तात्या आईला म्हणाल, करीन की. कवा करायचं ते सांगा. आई म्हणाली. आणि मग तात्या दुधाची किटली घेऊन गावाकडे गेलो. त्या रात्री बिनगोर झोप लागली बघा. 1-2 दिवस निघून गेलं आणि दुपारी दादांना कितपत माहिती आहे हे जाणून घ्यावं म्हणून मी दादांना विचारलं. दादा, अहो नाडगोंडीच्या वड्यात फरारे आल्यात म्हणून तुम्हासनी काही ठाव आहे? आणि असू द्यात, असलं तर तू काय बाय माणूस आहे भ्याला? तेव्हा तुला खात्यात काय गिळत्यात होई ती? म्हणजे बायकासनी धरत्यात. तुला काय काय या चौकश्या आणि नाही त्या पंचायत्या. तू आणि खाशा तेवढा उगच उन्हाच्या रकात बोंबलत फिरायचं तेवढं बंद करा म्हणजे बस. दादा माझ्यावर एकदमच उसळून बोललो. दादाच्या बोलण्यानं मला अंदाज आला. दादानं सुद्धा फरांच्याबद्दल माहिती असणार. गावाकडे जातो म्हणून दादा त्यासनी भेटायला जात असतील. कोणी सांगावं? नाहीतरी कसं म्हणावं? मी आपला अंदाज केला. दादा नको म्हटलं तरी खाशापासून माझं काय हिंडणं फिरणं शिवारभर सुरूच होतं. थांबलं नव्हतं. दुपारी माणसं कामानं थकून जायची, आसरा शोधून पडून राहायची. ही संधी साधून माणसांच्या घरच्या माणसांचा डोळा चुकून आमचं हिंडणं सुरूच असायचं. मी आणि खाशा शिवारभर हिंडायचं. आमच्या नाडगोंडीच्या वड्यातनं खाशापाच्या वस्तीवर जायला मधली वाट होती. माणसं तिथनं जाय करायची. खाशापा तिथनंच आमच्या मळ्यात यायचा, माझ्याच वयाचा. पण खाशापाची नजर लई बारीक बरं का. मळ्यात येताना नाडगोंडीच्या वड्यात निगडीच्या ढाळ्याला त्या आळ्यात महू आहे त्यानं बघितलं होतं. जाऊया खरं काढायला. खाशा मला म्हणला. आम्ही दोघं महू काढायला गेलो. निगडीचं महू फुलकांदा भरलेला त्यानंच काढलं. आम्ही दोघांनी बसून मध खाल्ला आणि मेन आईला द्यायसाठी हातात पायसाच्या पानात घेऊन थांबलो. खाशा मला म्हणला, आप्पा असंच वड्यानं खाली खाली जाऊया म्हणजे आणि एखादं मऊ गावल. माझ्या मनातलंच तो बोलला होता. मी म्हटलं चल जाऊया. आणि मग आम्ही वड्यात उतरलो. हळूहळू पुढे निघालो. थोडं अंतर चालून गेल्यावर बेटाच्या आळ्यात वस्तीला दोघं तिघं मला बसलेली दिसली. त्यात एक जण झोपला होता. हळूहळू पुढे गेलो तर ती आमच्याकडे बघत होती. आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. हुबेहूब गुरवीन माणशीनं सांगितली तशीच होती. पैलवानागत तब्येती, दाढी मिशा, बाजूला कुऱ्हाड होती. इकडे 2 कुऱ्हाडे तिकडे 2 कुऱ्हाडे. वाकून बघितलं, बंदूक बी दिसली. अरे बाप र, फरारीच आहेत वाटतं. लटलटलं का अंग कापायला लागलं. पुढे जायचं धाडस होईना. काय करावं मला कळना. मी खाशाला म्हटलं, तुझ्या आईला तुझ्या बेन्या नको म्हणत असताना उगाच आणलंस. आता बस बोंबलच सोटल्याशिवाय सोडते तू आता ती. मी रडवेला चेहरा करून म्हटलं, खाशापा माझ्यापेक्षा धीट रामुशाच असतो. तो मला समजावत म्हटला, गे बस उगतच भेटतेस. अरे आपण बारकी पोर, आपल्याला काय करते ती, ये माझ्या मागणं गप. तर काही करीत नाहीत. ती बंदूक बघितलीस का? मी लट कापत म्हणालो. काशा माझ्याकडे बघत म्हटला, काय भ्याचं नाही, गप हळूहळू जायचं चल.
बहुतेक आमचं बोलणं त्यांच्या कानावर गेलं असावं. तोवर झोपलेल्यापैकी तो माणूस उठला आणि आमच्याकडे बघायला लागला. एकानं बिडी पेटवली होती. तो बिडी वरडत होता. ती बिडी वडत्याला बंद करून त्याने बिडी बाजूला इजिवली आणि आमच्याकडे बघायला लागली सगळीच. तसं माझं अंग लटलाट कापायला लागलं. काय करावं कळना. वाटलं ठो ठो बॉम्ब ठोकावी, खरं हुमकाच फुटना. आणि मग जायचं कुठं कळना. पुढं जावावं तर फरारी, मागं जावावं तर उठून धरतील, बाजूनं जावावं तर वाट नाही, तिथनं जावं लागायचं. आता कसं करायचं. आमच्याकडं बघत बिडी विजवताना तो फरारीतला एक जण म्हटला, काय बिडी वाढणार काय रे. आता खात्रीच पटली हे फरारीच असणार. आपण बिडी ओढली आणि आमासण्याने विचारतोय काय करावं त्याला कळना. तर उठून बसल्यानं आमच्याकडे बघितलं. म्हणला, काय रे पोरानो, इकडे कुठे हिंडता येता. मऊ काढाय गेल तू. कशाला मऊ काढताय भाड्यानं. जाता का गप आपल्या घरला. चल र. मी खाशाला डिवचलं. आम्ही निघालो. मी खाशाला गट्ट धरलं. हळूहळू पुढं निघालो. त्यांच्या जवळ आलो तसा तो फरारी म्हणला, कोणाचं रे तुम्ही. मी म्हटलं, मी खोताचा आणि ह्यो रामोशाचा आहे खाश्या. होय, तू खोताचा म्हणजे पैलवानाचा काय. होय, त्यांचाच आहे मी. मला जरा धीर आला. दादाशनी ते ओळखत असावं ही खात्री झाली. आणि मग तो आमच्याकडे बघत म्हटला, पैलवानांनी सांग आज संध्याकाळी आम्ही जेव्हा येणार आहे म्हणून. त्यानं माझ्याकडे सांगावा दिला. आता तर खात्रीच पटली. तात्याच्या आणि दादांच्या ही दोघं सगळी ओळखीची असणार. मग दादानी सगळं माहीत असताना दादाने आपल्याला काही सांगितलं नाही. उगाचच आमच्या पोटात भ्या. मी मनातल्या मनात थोडा धीर आल्यागत मनाला समजावलं आणि बंदुकीकडे बघत, कुऱ्हाडीकडे बघत हळू तिथनं पुढं निघालो. आणि खरोखरच त्या रात्री फरारी जेवायला आलो. त्या दिवशी सांज करून तात्या आईला म्हणाल, फरारी माणसं आपली आज जेवायला येणार आहेत, जेवण करायला पाहिजे. करतो की. काय काय करायचं ते सांगा. काय नाही करायचं, बाकीचं नाही. भाकऱ्या आणि भात तू कर. गावात कोंबडा कापून आम्ही शिजवून आणतो. इशिकभर करतो की चालेल. नाही आणि एक दोन वर आगाव करतो. तोट्या रोट्याला बरं असावं. चालेल, तुझ्या मनानं काय ते कर. आई तात्या आईला ऑर्डर सोडून निघून गेलो. त्या दिवशी संध्याकाळी आई भाकरी करायला बसली आणि माझ्या पुढं बचकं एवढं 10-15 कांदे टाकलं आणि म्हटली चिर. त्या कांद्याकडे बघत मी म्हटलं, एवढं लागते तुझी कांदं काय राक्षाच्या पुढची आहेत का काय फरारी. गपचिर. आईनं माझ्या पाठीत दणका घातला. तात्या गावाकडे जाता जाता म्हणालं, मी जाऊन कोंबडं कापलेलं मटण घेऊन रस्सा घेऊन येतो आणि 2 बाटल्या आणि मला पैदास करावे लागतील. त्यातनं मी विचारलं, दारू. तसं आई म्हणली, तुला काय करायची पंचायती, ते चिर कांद गप. मी कांद चिरायला पुढे युती घेऊन बसलो. मनातनं 2-3 शिव्याच फराऱ्याशने हासडल्या. 1-2 कांदा कसा तर चिरला आणि माझ्या डोळ्यातनं नाकातनं पाण्याच्या धारा लागल्या. घळाळा डोळं सांडायला लागलं, नाकात पाणी यायला लागलं आणि मला वाटायला लागलं ह्यासनी कांदा चिरोस तर माझं डोळं जाग्यावर राहत्यात का नाही कोणाला ठाऊक, का फराऱ्याच्या वाट्यात जात्यात. मी आईला म्हटलं, आई हे काय माझं काम नाही. त्या कांद्याचा हात डोळ्याला लावू नकोस.
लई डोळ्यातनं पाणी येईल. तसं आईला म्हटलं हे बघ की पाणी याचं अजून राहिलंय वी, वळचणी गळायला लागल्या त्या वळचणी. हां तसं आईनं कांद बाजूला ठेवलं. आला म्हटली जा चूळभर जा, राहून दे चिरायचं, मी चिरतो. हां आणि मग आईनं मला शिळीच्या दुधात चहा मिसळून पेलाभर दूध दिलं, चहा दूध दिलं. मी तेवढं प्यालो आणि पुस्तक पुढे घेऊन अभ्यास करत बसलो. कुठला अभ्यास होतोय, फरारी कवायाचं सारखं वाट बघत होतो काय. आणि बराच उशीर झाला तवर दादा आत आलत. पाण्याची कळशी, गव्याली पाठीवरून शेंगा, 2-3 मोठं गुळाचं कडं, गोंगडं ही जी तयारी करून ठेवली. आणि आईकडे बघत म्हटलं लवकर आवरायला पाहिजे, आत्ता एवढ्यात येतील घडी. तशी आई खेकसली. येऊ देत आली तर बसतील घटकावर, काही तर इंजा नाही वी भरभर जेवण कराय. तसा दादांना राग आला होता, पण दादा आता ह्यावेळी काही बोललंच नाहीत. बर बर म्हटलं आणि बाहेर निघून गेलोत. मी आपला अभ्यासाचं नाटक करीत होतो. पुस्तक पुढं घेतलं होतं, पण वाचाय काही लक्ष लागत नव्हतं. थोडा वेळ निघून गेला. आईच्या भाकरी करून झाल्या होत्या तवर फराऱ्या आल्याचं कळलं. कुत्रं भुकायला लागलं. दादा घरात आलं, कोंबडं घेतलं, पाण्याची कळशी घेतली, शेंगा घेतल्या, गूळ घेतला आणि खळ्यावर निघून गेलं. कटकावर असाच गेला आणि तात्या आणि एक माणूस सायकलला कोंबड्याच्या रश्याची कळशी आणि घामेल्यातनं सुकं मटण घेऊन आले. रसा गरम करायसाठी आईला तात्याने रसा दिला आणि म्हटलं की रसा गरम कर आणि बघ पाहिजे तर तुला आणि आप्पाला जरा ठेवून घे. आई म्हटली नको, ती दिसाय बरं दिसत नाही. तसं मी आईला म्हटलं आई घे म्हणतात तर घे की, काय ती काय माप सगळंच खातील, तुला नको असतं तर मी खाईन. तसं आईचा ना इलाज झाला. आईनं थोडं मटण रसा काढून ठेवलं, गरम करून खळ्यावर दिलं. फरारी जेवत बसलीत. मी बी इकडं कोंबड्याचा रसा मटण खाल्लं, चापून जेवलो आणि तोंडावर कामरून घेऊन निवांत पडलो. कवा झोप लागली कुणाला ठाऊक. फरारी आलं, जेवलं, निघून गेलं. घडली घटना घरून गेली. आता अधूनमधूनच फरारी आमच्या मळ्यात येतो. माझ्या कळत्या वयात फरारी यायचं, कधी जेवायचं, कधी शेंगा, कधी कंस, गाजरं असं खायचं. खळ्यावर सावलीच्या बाबळजवळ बैठक भरायची आणि मग अंधारातच फरारी निघून जायचं. या हळूहळू या फराऱ्यांची मला नावं कळत गेली. यामध्ये बंडा फाकडे, आबा फरास, बहिरवाडीचं पैलवान मामा, गुणकीचं माया मंग्या, तुका कांदकर, कामीरकर, चिखलीकर, वशीकर बापू, सकाराम बारपटे, नाटुरकर मामा अशी सगळे असायचे. आता त्यासनी मी ओळखत होतो, पण आता ते अधूनमधूनच येत होते. फरारी म्हणून कधी आले नाहीत आता, कारण काळ पुढं सरकत गेला आणि मग फरारी येणंच बंद होत गेलं. आता या सगळ्यांची नावं मला आमच्या तात्यांच्याकडे दादांच्याकडे कळली होती. सगळ्यांची तरी मला कुठं नावं माहिती होती. वारणा नदी ओलांडून आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आल्यामुळं फराऱ्यांच्या पाठीमागचा पोलिसांचा सहसे मिराव असायचा. ते आमच्या मळ्यात निर्धोक असायचे. दादांचा आणि तात्यांच्यावर त्यांचा विश्वास होता आणि गाढा विश्वास असल्यामुळंच हे फरारी येत. आमच्या मळ्यात त्यांना आसरा मिळायचा, निवारा मिळायचा, धोका नसायचा. ते निर्धोक असत. असा तो काळ होता. आणि आता पूर्वी भूमिगत असणारी क्रांतिकारक माणसं मळ्यात येत असत, पण आता नाही.
स्वातंत्र्यानंतर पूर्वीचा दोरा काढून काही काही माणसं फरारी म्हणून मळ्यात यायला लागली. यामध्ये गावातील राजकारण असायचं, जमिनीच्या वादातून हाणामाऱ्या होत, खून पडत, असली काहीतरी भानगड झालेली असायची. आणि मग ही माणसं दडून राहण्यासाठी आमच्या मळ्यात येऊ लागली. त्यामुळे एक गोष्ट झाली, कधी कधी नको त्या माणसांना मळ्यात आसरा मिळू लागला. अशा अपराधी माणसाकडून दादानी तात्यांनी एक खूनगाठ मनाशी बांधली आणि हळूहळू तात्या आणि दादा त्यांच्यापासून दूर राहू लागलं. आणि मग हळूहळू फरारीच येण्याचं मळ्यात बंद झालं. ते कायमचंच. माझ्या मनाच्या तळाशी असणाऱ्या फराऱ्यांच्या आठवणी आता पुसट होत गेल्या. कधी काळी फरारी मळ्यात येत होतं, त्यांच्या खानाखुणाई अस्तित्वात राहिल्या नव्हत्या. आता अलीकडे डोंगरात फरारी आल्याची अफवाही कानावर येणं बंद झालं. धन्यवाद.